तात्या आज रत्नाक्का चिडल्या, त्याला मी सुद्धा जबाबदार आहे। या घरात भांडण झालं, असं असताना मी मुंबईला कशी जाऊ? तुमची इच्छा मला पूर्ण करायची नाही, मी कुठेही जाणार नाही। ह्या घराचा आनंद जपण्याची जबाबदारी माझी। जास्त विचार करू नकोस, तुझी तब्येत महत्वाची आहे। सिड, मला तात्यांना विश्वास द्यायचा आहे, मी हे सगळं सांभाळू शकते। त्यांचा विश्वास आहे तुझ्यावर, पण तरी आज भांडण झालं ना, मला न मिळालेलं प्रेम या घरात मिळालंय। मग या घरातल्या माणसांना मला जपायला हवं। मी बोलेन रत्नाक्कांशी। सध्या नको, ती रागावली आहे तुझ्यावर। असा विचार करून मी त्यांच्याशी बोललेच नाही, तर नातं अजून दुरावेल। त्या कितीही रागावू दे माझ्यावर, पण मी त्यांना प्रेमानेच जिंकेन। तशा त्या चांगल्या आहेत रे, फक्त वेळ चुकलीये। सेठ, दिवाळी म्हणजे आनंदाचा सण, आणि हा आनंद मी या घरात कायम टिकवून ठेवेन, असं वचन देणार आहे मी तात्यांना। सगळं तुझ्या मनासारखं होणार, मी आहे तुझ्यासोबत। हे घे पाणी, घे ना। कशा आहात रत्नाक्का? मी बरी आहे। मला काय झालंय? त्रास तर आदितीला झाला होता ना, ती कशी आहे आता? ती बरी आहे आता। आदिती चक्कर येऊन पडली म्हणून घरातले सगळेजण तिची काळजीने विचारपूस करतायत। पण तुम्हालाही त्रास झाला असेल हे कोणाच्या लक्षातच नाही आलं, म्हणून आदिती शुद्धीवर आली आणि तिला औषध दिलं आणि मी तशीच सरळ तुमच्याकडे निघून आले। नाही, मला काही नाही झालं। पण काय बोललात हो तुम्ही रत्नाक्का? तुम्ही म्हणजे ना तोफगोळा आहात, एकालाही सोडलं नाहीत। तुमच्या इतका नाही, पण अर्धा जरी ठामपणा माझ्यात असता ना, तर आयुष्यात मी खूप पुढे गेले असते। हे बघा, नका तुम्ही असं काही बोलत जाऊ हिला। बघितलं ना मगाशी काय झालं ते? अहो, ते माझ्यामुळे नाही झालं रत्नाक्का। तुम्ही इतक्या स्ट्रॉंग आहात ना की तुम्ही हे सगळं बोलण्याआधीच आपलं बोलणं झालं होतं। मुलीचा हक्क असतो तो तिने भांडून मिळवायचा असतो वगैरे, हे सगळं मी तुम्हाला सांगितलं होतं असं मला काही वाटलंच नाही। हे सगळं तुमच्या मनात कधीपासून कोंडलेलं होतं, फक्त ते बाहेर आलं नाही। म्हणजे सगळ्यांना असंच वाटायचं की मीच तुमचे कान भरलेत। पण खरं सांगा, तुम्ही तुमच्या हक्कासाठी भांडलात ना, माझ्या सांगण्यावरून नाही ना केलत काही? नाही, मी कुणाचं ऐकून काहीच करत नाही। मी फक्त माझ्या मनाचं ऐकते। ग्रेट, असंच असलं पाहिजे। बरं, जाते मी। ओ थांबा। मगाशी मी बाहेर जे बोलले, मी चुकीचं बोलले का? म्हणजे जरा अतिच झालं का? की वेळ चुकली? नाही हो, हे बघा, अन्याय हा अन्याय असतो, मग त्याला वाचा फोडताना वेळ, मार्ग, पद्धत हे काहीच बघायचं नसतं। तुम्हाला वाटलं की मुलीचं या घरात स्थान निर्माण करायला हवं म्हणून तुम्ही बोलला, त्यात चूक असं काहीच नाहीये। बरं, येते। पण
पण हे सगळं काही माझ्यामुळे नाही हं झालेलं. सगळ्या तयार आहेत ना? हो. चला मग. अगं बाई, विसरलेच मी. काय? अगं यांना सांगायचंच राहिलं. 1 मिनिट मी सांगून येते. आणि अगं आपलं ठरलंय ना, आपण निघतोय, कोणाला सांगायचं नाही म्हणून. अरे हो, विसरलेच. चला आता निघूया. ते हॉलमध्ये कुणी आलं आणि बॅग बघितली आपल्या हातात तर प्रश्न विचारतील आणि मग जाऊच देणार नाहीत. चला. हे सगळ्यांच्या लक्षात आहे ना, निघताना सगळ्यांनी आपापले फोन बंद करून ठेवायचे ते. चला. हे ऐका ना, आपण घरात नाही कळल्यावर सगळ्यांना किती काळजी वाटेल. आजचं सोडा ग, उद्या सकाळी उठल्यावर आपले नवरे आवाज देतील, उठणं तयार आहे का? त्यांना वाटेल आपण लवकर उठून तयार होऊन दिवाळीची तयारी करतोय. हो ना, सकाळी उठल्या उठल्या दुमण्या पण मला आवाज देईल, नानी माझे नवीन कपडे काढलेत का, मला फटाके फोडायला जायचंय. मी पण मीराचे नवीन कपडे काढून ठेवलेत, पण तिला कपडे घालायला सजवायला मीच लागते हो. मी नसेल तर रडेल ती. पयोबाई सुद्धा उठल्या उठल्या आवाज देतील, ए उठल्या का ग सगळ्या जणी? रांगोळ्या काढायच्या आहेत, पंत्या लावायच्या आहेत. आपल्याशिवाय या घरातली दिवाळी पहाट कशी होणार? मी म्हणाले ना तुम्हाला, आपण घर सोडून गेल्यावर सगळ्यांना थोडासा त्रास होईल, पण आपण हे जे काही करतोय ना ते या घराच्या शांततेसाठी, रत्नाक्कांचा राग जावा म्हणून करतोय ना. आपण घर सोडून गेलो हे समजल्यावर रत्नाक्कांना थोडंसं वाईट वाटेल, त्या इमोशनल होतील आणि त्यांचा राग जाईल. पण इथे तर आपणच इमोशनल होतोय. आपण ठरवलंय ना ते लक्षात ठेवा सगळे. आपल्या ठरल्याप्रमाणे मी पत्र लिहून तात्या आणि बयोबाईंच्या नकळत त्यांच्या खोलीत ठेवून आले. छान. चला मग आता जाऊया. ए थांबा, देवाला नमस्कार करते. हा बाळकृष्ण घेते सोबत, सगळं चांगलं होईल. चला निघूया. सकाळी आपण नसलो की हे घर असंच रिकामं दिसेल. या घराला असं रिकामं बघायची सवय नाहीये. मोठ्या बाई, असं खचून नाही जायचं. आपण जे करतोय ते चांगल्यासाठी करतोय ना, सगळं चांगलं होईल. चला निघूया आपण. ए ऐका ना, मला वाटतं आपण एकदा परत विचार करायला हवा. हे सगळं करणं खरंच गरजेचं आहे का? हो मोठ्या बाई, आता आपण बाहेर पडलोय, उगाच मनात शंका आणू नका. एकदा आपण ठरवलंय ना तर करायचंच. ताई, आता घराबाहेर पडल्यावर मला पण टेन्शन आलंय. मला पण. म्हणजे नाटक जरी करत असलो तरी पण घर सोडून जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे हो. हो ना, मला तर आधीपासूनच भीती वाटतेय. टेन्शन घेऊ नका, आपण काहीही चुकीचं करत नाही. आता आपण निर्णय घेतलाय ना तर त्यावर ठाम राहा, मागे फिरायचं नाही. बाण सुटलाय, म्यानात परत जाणार नाही. थोडंसं चुकतंय काहीतरी. बाण मॅन, बाण सुटणं महत्वाचं ग, तो परत कुठे जाताय ते महत्वाचं नाहीये. पण आपण आता कुठे चाललोय? बघू, इथेच कुठेतरी हॉटेलमध्ये राहू, नाही तर जवळचे कोणाचे नातेवाईक असतील ना तर त्यांच्याकडे राहू. आपल्याला फक्त घाबरायचंय, इथेच राहू कुठेतरी. इथेच कुठेतरी गेलो ना तरी घरी कळणार. आणि आपण अशा बॅग घेऊन चाललोय
हे जर कोणी गावात पाहिलं ना तर घरी कळायला काय वेळ लागणार आहे का? आपण काळजी घेऊ त्याची. चौकात गेलं की गाडी करू. कोणाला काही कळणार नाही. घरात तर कोणाला काही माहितीच नाही. कोणी काही सांगितलं नाही ना घरात. नाही, मी यावेळी कुठली गडबड केलेली नाहीये बाबा. मग झालं तर चला पटकन. कुठे निघाल्या देशमुखांच्या सुना? आता कशाला बॅगा लपवत आहे? दिसल्यात त्या बॅगा घेऊन कुठे निघाला होतात? हे घर सोडून जात आहे? बोला, गप्प का? तात्या ते तता पापा नकोय. स्पष्ट बोला, काय बोलायचं ते बोला. हो. सणासुदीला हे असं वागताना काहीच वाटत नाही तुम्हाला? तुम्ही या घरातल्या सुना जरी असल्यात तरी मी तुम्हाला मुली मानतो. तुम्हाला कधी काही कमी पडले या घरात? काही त्रास झालाय? काय अन्याय झाला तुमच्यावरती? तरी तुम्ही हे घर सोडण्याचा निर्णय घेतलात? तात्या, आम्ही खरंच घर सोडून जात नव्हतो. फक्त नाटक करत होतो. ते पण रत्नाक्काला त्यांची चूक कहण्यासाठी आणि त्यांचा राग घालवण्यासाठी. आणि म्हणून घर सोडणार? इथं खोटं खोटं देखील घर सोडण्याचा विचार करायचा नाही. बरं झालं मला वेळीच कळलं. मी काहीच सांगितलेलं नाहीये खरंच. गप्पा बस. काय फुसूर फुसूर करताय? जे काय बोलायचं ते स्पष्ट आणि मोठ्याने बोला. सुमित्रा, तू या घरातली मोठी सून ना? तूही यांच्यासोबत जात होतीस? तात्या, मोठ्या बाईला काय बोलू नका. उलट तिच्यामुळे या घरात असं काहीतरी शिस्त हे कळलं. मोठ्या बाईच्या मनात चलबिचल होती जाऊ की नको म्हणून. शेवटी तिला राहवलं नाही आणि माझ्यासमोर बोलून गेली. मला वाटलं उत्साहाच्या भरात या सगळ्या असं करतायत, थोड्याने विसरून जातील आणि जाणार नाहीत. पण आता खरोखर निघाल्या. घर सोडून जायचं होतं ना, मग तुम्हाला शिक्षा तर झालीच पाहिजे. काय? सगळ्या जणी घर सोडून गेल्या. मोठ्या बाई सुद्धा? हो. खरं बोलतीयस ना माझ्याशी? का मला त्यांचा पुळका यावा म्हणून खोटं बोलतीयस? नाही रत्नाक्का, खरंच सांगते. अगं वेडे आहेत का या? असं कोणी घर सोडून जातं का? मान्य आहे, चुकलं माझं. जरा जास्तच बोलले मी. पण माझा राग आला होता तर बोलायचं ना मला. एरवी ताई बोलतच असते ना मला, मग आताही बोलायचं ना. आणि ते जमलं नाही तर तात्या बयोंना सांगायचं. एवढा मोठा निर्णय कशा घेऊ शकतात त्या? नाही नाही, यावं तर माफी मागते त्यांची. कुठे गेल्यात त्या? मी स्वतः जाऊन त्यांना घरी घेऊन येते. कुठे गेल्यात त्या? कुठे गेल्यात? काही गरज नाहीये त्याची. त्या जाणार होत्या, पण मी आधीच तात्यांना घेऊन बाहेर उभा होतो. आम्ही अडवलं त्यांना. काय? मग आधीच सांगायचं नाही? उगाच रडवलं ना मला. ही ना या सगळ्या जणींची नाटकं असणार. मला माहितीये ना, त्याच्या मागे ताईचंच डोकं असणार. रत्नाक्का, सोड ना आता राग. उद्या दिवाळी आहे. नको आता या घरात भांडणं. माझी तर पहिली दिवाळी आहे रत्नाक्का. मला
तुम्ही सगळ्यांनी एकत्र आनंदात साजरी केलेली दिवाळीची पहिली पहाट, पहिली अंघोळ सगळं बघायचंय. मिटवून टाका ना आता भांडण प्लीज. हो ग, मलाही हे भांडण मिटवायचंय, पण माझा या घरातल्या सुनांवर अजिबात भरोसा नाही. मला त्रास देण्यासाठी खरंच घर सोडून जातील त्या. कुठे आहेत त्या? हा करा, हा करा करा, भरा 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 करा, वेळ नाहीये. हा चला चला. अगं तू काय नुसती उभी राहिली? हे बघ, पुढे शेणे मागे शेणे, आवर ना लवकर. हे बघ तू असं काही माझ्याकडे बघू नको. तात्यांनी मला सांगितलंय तुमच्यावर लक्ष ठेवायला, म्हणून मी हे सगळं करतोय. तुम्ही सांगू नका हो मला. मी काय गोठा पहिल्यांदा साफ करते? हा, लग्न झाल्या झाल्या दुसऱ्या दिवशी फिरायला कुठं आणलं तर गोठ्यात. आणि तुमच्या बरोबर मला गोठा साफ करावा लागला. सवयीचं झालंय ते मला. पण वसुबारस तर झाली ना, मग मध्येच आपण गोठा का साफ करतोय? अहो तात्या आणि बयोबाईंनी शिक्षा दिली ना आपल्याला, मग काय आता करा साफसफाई. हो, पुन्हा घर सोडून जायचा नुसता विचार जरी मनात आला ना, तर यावेळेस गोठा साफ करायला लावलाय. पुढच्या वेळेला पूर्ण गाव साफ करायला लावेल. तात्या, हा अन्याय आहे. हा काही अन्याय बिन्याय नाही, ही शिक्षाच आहे. ही शिक्षा आहे माहिती, आणि ती मान्य पण आहे. पण ही शिक्षा आम्हालाच का? ज्यांच्यामुळे हे सगळं घडले त्यांना का नाही? हो ना, हो ना, रत्नाका केवढं बोलल्या, त्यांना काही शिक्षा नाही, मग फक्त आपणच का भोगायचं? कारण मी या घरची मुलगी आहे. आणि तात्यांची लाडकी आहे. त्यामुळे शिक्षा तर तुम्हालाच व्हायला हवी. आत्ता आठवण झाली माझी. हा, मला त्रास द्यायचा असेल तरच तुम्हाला माझी आठवण होते. आणि मी बोलले म्हणून घर सोडून जात होतात. आणि माझं बोलणं इतकं कधीपासून मनावर घ्यायला लागलात तुम्ही? काय बयोबाई, अगं काय या तुझ्या सुना? हा, देशमुखांच्या सुना इतक्या कधी फुसक्या असतात का? मी एकटी आणि या 5 जणी तरी घर सोडून जात होतात. काय गे ताई, हा नेहमी तर भांडत असतेस, मग आज काय झालं होतं तुला? रत्नाक्का, आम्हाला वाद वाढवायचा नव्हता हो. आम्हाला माहिती तुम्ही फटकळ आहात. काहीही बोलल्या ना तरी मनातून खूप चांगले आहात. आम्हाला वाटलं आम्ही घर सोडून निघून गेल्यावर तुम्हाला वाईट वाटेल, तुमचा राग गैरसमज सगळं दूर होईल आणि भांडणं लवकर मिटतील. खरं सांगू ताई, वाईट तर मला तेव्हाच वाटलं होतं जेव्हा मी तुम्हाला नको नको ते बोलले होते. पण तात्यांनी लगेच माझी चूक मला दाखवून दिली. कशाही असल्या तरी माझ्या आहात ना. माझा स्वभाव तुम्हाला आवडत नसला तरी सांभाळून घेता ना मला तुम्ही. मग मी नको तुम्हाला समजून घ्यायला. परत कधी घरातून बाहेर जायचं नाव घेतलं ना तर बघा, तुम्ही घरातून बाहेर निघून गेलात तर कोणाशी भांडू मी?